तर जातीवरून असलेल्या गावाची नावं आता बदलली पाहिजेत असं पडळकर यांनी म्हटलं। गावांना महापुरुषांची नावं दिली पाहिजेत, मला याद्या द्या असं पडळकरांनी म्हटलंय। जेजुरीमधील कार्यक्रमामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे आवाहन केलं। गावांची नावं बदलून घेतली पाहिजेत आता। रामोशीवाडी, धनगरवाडी, वंजारीवाडी, तुमचं अजून मला माहित नाहीत कशी नाव आहेत काय आहेत। अरे आपली नावं बदलून घेतली पाहिजेत। मला यादी द्या, तुम्हाला जे अपेक्षित नाव आहे तेच अपेक्षित नाव आपल्या महापुरुषांचं, क्रांतिकारकांची नावं हे आपल्या वाड्या वस्त्यांना दिली पाहिजेत, बदलून घेतली पाहिजेत। त्याची यादी तयार करा। ह्याचा अर्थ कुठल्या पुढाऱ्याचं नाव देऊ नका, मग आपला हे बरं आहे। चेंजेस केले पाहिजेत। तर बारामतीमध्ये सध्या सुनेत्रा पवारांचं निवडून येतील असं चित्र असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। फडणवीस पवारांनी खरगेंनी विनंती केल्यानंतर काँग्रेसनं माघार घेतल्याचं पटोलेंनी म्हटलं। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरती नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली। राज्याचे मुख्यमंत्री असतील, शरद पवारजी असतील, सुमित्रा पवार असेल, अशा अनेक लोकांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाला विनंती केली, खरगे साहेबांना, आणि मग काँग्रेसने त्या ठिकाणी आपला उमेदवार मागे घेतलेला आहे। त्यामुळे आता परिस्थिती काय राहणार आहे तिथं, तर ती निवडणूक आता अपक्ष उभे आहेत तिथं काही लोक, त्यामुळे सुमित्रा पवारच निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आहे। तर मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत। 81 गुन्हे गंभीर असल्यानं मागे घेता येणार नाहीत। गृह विभागानं मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हे स्पष्टीकरण दिलंय। तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही। सरकारनं शब्द न पाळल्यास मोठा आंदोलन उभा करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार नक्की मागे घेईल, आणि नाही घेतलं तर मी आहे ना, मी सगळे गुन्हे मागे होईपर्यंत मी शांत बसणारच नाहीये। गुन्हे तर सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, पण त्याचा शब्द सुद्धा सरकारनं दिलेला आहे, आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करू। महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागे घेतल्याशिवाय शांत बसणारच